कांद्याचे भाव हे 1200-1400 रुपयावरती आलेले आहेत. सातत्याने त्यात होणारी घसरण हा देखील एक शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनलेला आहे. आज आमच्या पक्षाच्या वतीनं भावांतर योजना राबवून साधारणतः 3000 रुपये ही आधारभूत किंमत ठरवून जो उरलेला फरक हा अनुदान स्वरूप या ठिकाणी शासनाने शेतकऱ्यांना दिला पाहिजे अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे. खरं तर या व्यापारी शासनाने वेळोवेळी शेतकऱ्यांच्या कांद्याच्या प्रश्नाबाबत कांद्याच्या भावाबद्दल नेहमीच हस्तक्षेप केलेला आहे. एकीकडे नाफेडमार्फत व्यापाऱ्यांमार्फत खरेदी केली जाते व शेतकऱ्यांच्या मालाला भाव हा कमी मिळावा यासाठी प्रयत्न केले जातात. त्याचप्रमाणे एक्सपोर्टला देखील 2023 साली 40% या ठिकाणी निर्यात शुल्क लावलं गेलं. त्यामुळे या ठिकाणचे भाव शासनाने कंट्रोल केले होते. त्याच पद्धतीने नंतरच्या काळात 20% असतील व आता 1200-1400 रुपयावरती कांद्याचे भाव या ठिकाणी आलेले आहेत. आज मोठ्या प्रमाणात जे साठवलेले कांदे मोठ्या प्रमाणात खराब झालेले आहेत व एकीकडे या ठिकाणी बांगलादेशची बॉर्डर देखील बंद केली गेलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला कुठेही भाव मिळत नाही आहेत. तरी शासनाने या ठिकाणी त्वरित हस्तक्षेप करून याबाबत दखल घ्यावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे तीव्र आंदोलन या ठिकाणी केलं जाईल